सोलापुरातील शास्त्रीनगरचा रखडलेला विकास वाहिद विजापुरे यांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शास्त्रीनगर परिसरातील समस्याबाबत काही दिवसांपूर्वी सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांसह शास्त्रीनगरमधील समस्यांबाबत जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केले होते. सदर आंदोलनात काही प्रमुख अशा मागण्या मांडण्यात आल्या होत्या, जसे की शास्त्रीनगर परिसरातील ड्रेनेजची समस्या, लाईटची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, पाईपलाईन यासह आदी समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी आंदोलन करत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उघडले यांना निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत शीतल तेली उगले यांनी शास्त्रीनगर परिसरातील विविध समस्यांवर काम करण्याचे आदेश दिल्याने शास्त्रीनगर परिसरात हळूहळू आता कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान शास्त्रीनगर परिसरातील हवालदार यांच्या घरापासून ते फारुख किराणा दुकान इथपर्यंत ड्रेनेज लाईन समस्या सोडवण्यात आली आहे. विशेष करून त्या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईनचे पाईप टाकून तेथील समस्या दूर केल्यानिमित्त शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले तसेच महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी विशेष म्हणजे वाहिद बिजापुरे यांचे आभार व्यक्त केले आहेत. सब काम करको दिया अच्छा करे, सबका बच्चा छोटा उम्र में है, मतलब सब काम करे. हाँ बोले बराबर, सब बच्चा काम करता है. हाँ उसका शुक्रिया अदा करते हम. छोटे छोटे उम्र में इतना बड़ा काम करे बच्चा. सब गंदा पानी आ रहा था, सब मेंबरा को नहीं देके ये मेंबर दे गया है कि नहीं. बस हुआ तो तक